जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये। कोपरगाव शहरालगत सालाबाद प्रमाणे याही वर्षी तीर्थक्षेत्र दत्तपार देवस्थान यांच्या वतीने श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने जन्म उत्सव साजरा करण्यात आला। या निमित्ताने दिनांक 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर श्री गुरुचरित्र वैयक्तिक पारायण सोहळा, 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर श्री दत्त याग महापूजा, दत्त जयंतीच्या दिवशी श्री दत्त यांच्या मूर्तीस मंगल स्नान व रुद्राभिषेक व 12 वाजता एकमुखी दत्त जन्म उत्सव, दुपारी 4 वाजता व भजन 6 वाजता श्री तीर्थक्षेत्र दत्तपार देवस्थान कोपरगाव यांच्या वतीने श्री दत्त जन्म उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला। दिनांक 25 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान पुणतांबा फाटा ते झगडे फाटा रोडवर झगडे फाटा तालुका कोपरगाव येथे डॉक्टर तुषार बाळासाहेब खंडेजोड हे त्यांच्या मोटरसायकलवरून हायवेवर घरी असताना चांदकेसरी शिवारात पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी फिरेदीची मोटरसायकल अडवून त्याचा चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील मोबाईल, रोख रक्कम, डेबिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण 20,900 रुपयाचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला आहे। याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध हा पोलिसांनी फिर्यादीचे चोरीस गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय माहितीद्वाराच्या मतीने अत्यंत कुशलतेने करून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली परिसरातील एक घाट परिसरात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात 1 जण जागीच ठार झाला आहे तर 2 जण जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती समजताच डोळसने महामार्गावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मयत रुग्णांना संगमनेर येथील कुटीर व खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पिंपरणे गावाच्या शिवारात आली असताना धावत्या बसचे एक्सेलेटर तुटले, त्यानंतर बस उलटून झालेल्या अपघातात बसमधील 48 प्रवाशांपैकी 22 प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींमधील सर्वाधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असून वाहन चालक हे देखील जखमी झाले आहेत। हा अपघात मंगळवारी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातील लहान पुलाजवळ झाला आहे। अयोध्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण न मिळाल्याने ते संतप्त झाले आहेत। यावर राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की हा सोहळा राजकीय नाही तर कोट्यवधी भारतीयांचा आहे, त्यामुळे आमंत्रणाची वाट पाहणे चुकीचे आहे। ठाकरे यांना सोहळ्यात सहभागी न झाल्यामुळे काहीही फरक पडणार नाही अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना निशाणा साधला आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शिर्डीला जाणाऱ्या भाविकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। करमाळा नगर महामार्गावर पांडे गावाजवळ आज शिर्डीला निघालेल्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिली, त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 4 जागीच मृत्यू झाला आहे तर 6 जण गंभीर जखमी आहेत। अपघात होताच घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेत बचाव कार्य केले। पोलिसही तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते। 6 जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महाविकास आघाडी शासन काळात मंजूर कामांना भाजप शासनाने स्थगिती लावली, ती टक्केवारीच्या सौद्यात अडकवून ठेवली। अखेर आंदोलन केल्यानंतर रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाल्याने सर्वांनी पाहिले, परंतु जनाची नाही तर मनाची लाज नसलेल्या काहींनी रस्त्याच्या भूमिपूजनासाठी कुदळ मारण्याची केलेली लगीनघाई हास्यास्पद आहे अशी खरमरीत टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता केली आहे। देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोक्यावर काढला आहे। देशासह राज्यात कोरोनाच्या नव्या विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दर्शन रांगाच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना मास्क देण्याची सुविधा उपलब्ध करून दर्शनासाठी प्रवेश द्यावा। ज्या भाविकांकडे मास्क नसेल त्यांना दर्शनासाठी प्रवेश देऊ नये अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई संस्थान प्रशासनाला दिल्या आहेत। कोपरगावच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर आमदार आशुतोष काळेंनी भर दिला आहे। यातून शहरासह शहरालगत विविध उपनगरातील हद्दवाढ झालेल्या भागात विविध कामांना मोठा निधी मिळवून दिला। यातून 10 कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार आशुतोष काळेंनी दिली आहे।
आज जगभरात सोशल मीडियावरून विविध साईटवर तरुणांसह ज्येष्ठांचा वावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे। या समूहावरून वादग्रस्त विषय देखील होतात। मात्र या सोशल मीडियाचा परिवर्तन फाउंडेशन मार्फत सकारात्मक वापर करत पारनेर तालुका राजकीय परिषद या व्हॉट्सअप समूहातील सदस्यांकडून जमा केलेल्या रकमेतून गारपीटग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मका बियाणे वाटप करण्यात आला आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये ते संमत, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।